छान झालं गणपतीचं दर्शन. गणपती बाप्पा मोरया. अरे गळ्यातला तो तसा मफलर. हा बघ, हा दाखव. तो पण दाखव. अजून हा पण दाखव. हा तो पण दाखव. हा बघ, हा बघ. अजून बघूया ना. ही बघा ही पहा, ही छान आहे. ही बरोबर नाही ना. हे बघ, हे दोन. हा, हे ठीक आहे. ही घेऊया. अरे ते बघ मालक आली. चल हे पॅक करून दे. हो बंडू हे घे बिल. चला का गाड्या मिळाल्या का? चला चला चला. तो हा बघ किती छान आहे, चांगला आहे. हे बघ ना. मस्त आहे, हे छान आहे, हे आवडलं. तू चेक कर आता. वा वा वा. अरे कुठे राहिला होता? चल लवकर. अरे चला लवकर. चला चला उशीर खूप झाला. एक हा, चल. बसा बसा. चला लवकर बसा. मेसेज काय आला? गप्प बसला? अजूनही चालूच आहे. तुमची सगळ्यांची चल पहिल्या की. माळ्यावर उतरायची सोय केली आहे. चला. तुम्ही प्रयोगाची तयारी सुरू करा. हो, हो, हो. मी आलोच. अरे आता कुठे चालला? आलोच चला, चला, अरे चला. आलो रे. चल. समध्यानी लवकर फ्रेश होऊन घ्या. अरे देवदत्त कुठे गेलाय? अहो, तेच कळेना झालंय. अहो आला नाही त्यो. किती वाजले बघा? हे अरे लेका देवदत्त कुठे गेला होता? अरे एक महत्वाचं काम होतं म्हणून गेलो. अरे लका आवर आज शाहीर आले नाही. त्यांच्या जागी तुला उभं राहायचंय. आवर मला? आवर. ए, हा गेलो आणि हा आलो. चला. लवकर चला. मडक. अगं हो. अगं बाजूला. सॉरी. हे शाला का हे घे तुझं मडक. तिथे इंगे ती सरलीस होय. अरे तू कशाला आणले हे? ते बॅकस्टेज वाले आहेत ना. शाला का माझे गुरु म्हणतात प्रत्येक कलाकार हा आधी बॅकस्टेज वाला असावा आणि मग अभिनेता. तुझ्या याच गोष्टीमुळे तर तू मला ए चला 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 चला. ए सूट बूट में आया कन्हैया फ्लूट बजाने को. नए गीत में नए रीत से टोल वसूली को. च्या मारी या गवळणी राहिल्या कुठं? तरी मी सकाळपासून स्टेटस ठेवलाय की आज मी स्वतः येणार आहे टोल वसूल करायला. ए गवळणींनो, वेर आर द गवळणीस.
थांबा रुको 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 अरे बाबा रुको रुको अरे बाई थांबा कोण रे तू आमची वाट अडवणारा? मी कोण कोण मी कोण कोण मी कोण वय 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 तू कोण? मी गोपिकांच्या गळ्यातला ताईत दही दूध चोरण्यात पटाईत मॅडम नाव यू केअरफुली लिसन माझं नाव आहे किसन अच्छा 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 जो फुकाची करतो उठा ठेव तोच तो किसन ठेव. फुकाची उठा ठेव म्हणजे मग कशा पाय अडवलाय आमचा रस्ता? एवढा मोठा टोल नाका दिसना होय मी आमदाराची पोर हाय. टोल आमदाराला माफ आहे आमदाराच्या कुटुंबाला नाही टोल भरावाच लागल असं पण हा टोल नाका तर कवाच बंद झालाय ना. येडी का खुळखुळी तू हा टोल नाका युगानं युगच सुरू आहे नो व्हॅलिडिटी नो एक्सपायरी युगाने युग टोल घेताय खरं पण आम्हाला चांगले रस्ते कवा मिळणार? मिळणार मिळणार अच्छे दिन येत आहेत आजचे दिन म्हणत म्हणत कित्येक वर्ष संपली नुसत्या थापा पण आजचे दिन काय नजरच पडा ना. पडतील पडतील नक्की पडतील आणि नाही पडले तर पुढच्या निवडणुकीत तुमचे उमेदवार पडतील. चिडू नको पर ते जाऊ दे बरेच वर्ष झाले तुझी बासरी ऐकून थोडी बासरी वाजवून दाखव की थोडी वाजवून दाखव की थोडी प्लीज. ऐकू बासरी थोडी होय होय ऐक. अगोट बघ देवा मोबाईलवर बासरी. नवी पिढी नवी रीत कमाल कमाल चला का तुझं नाचणं तुझी आदा लाजवाब महादेवाची कृपा आहे. आणि देवदत्त लेका बोटात जादू आहे आज अण्णासाहेब बिराजदारांची आठवण झाली बघ. हाव मालक तो तपस्वी माणूस त्यांच्या नखाची बी सर नाही मला तुम्ही छत्रीची तुलना आभाळाशी करा. अरे हा तुझा मोठेपणा आहे तू नुसता नटच नाहीये तर उत्तम दर्जाचा शाहीर पण आहेस तू. शाबास मारता शाबास. फारच छान. अन्नाय मस्करी केली जरा पण काय धाडधाड इंग्लिश धाडलं बाबा. अरे कोल्हापूरच्या मातीतला कलाकार आहे मी. आपले शाहू महाराज काय सांगून गेले आपल्या भाषेचा अभिमान आणि जगाच्या भाषेचं ज्ञान प्रत्येकाला असलाच पाहिजे. देवदत्त आज आपण खूप खुश आहे आणि आजपासून नाईट वाढवली आहे. तुझ्या पाकिटात वाढवलेली रक्कम टाकलेली आहे आणि हक्कच आहे तुझा. संदीप रमेश दादा आजपासून तुमची नाईट वाढवली. देवा देवा अरे काय तुम्ही थँक्स दादा. काय असं करता तुम्ही हे माझं नाही आपलं यश आहे तुम्ही आहात म्हणून मी आहे. देवदत्त हा? काय रे माझे गुरु म्हणतात मेहनतीचं सोडू नये आयतं काही जोडू नये कमाईशी. वा 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 पैशाची हाव मातीत मिसळते नाव. गड्या बरा आपला गाव आपल्याशी. क्या बात है. वा चला संध्याकाळी शोची तयारी करायची आपल्याला. चला 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 चला. अरे त्यात काय एवढं अरे आपलीच तर मेहनत आहे तुमची माझी. तो हे बघा प्रत्येक वेळी डिस्टर्ब करण्याची त्यांची एक प्रवृत्तीच निर्माण झालेली आहे.
आमचं ते आमचं आणि तुमचं ते बी आमचंच. डोंजे पाटील हाय हाय, डोंजे पाटील हाय हाय, डोंजे पाटील हाय हाय. हे बघा मंडळी, या डोंजे पाटलांनी समस्त राज्याच्या शेतकऱ्यांची थट्टा चालवली या ठिकाणी. अहो, संपूर्ण राज्यभर कृत्रिम पाऊस पाडण्याच्या नावाखाली करोडोंचा घोटाळा केला या ठिकाणी. ओहो, घोटाळा, करोडोंचा घोटाळा. पुढच्या फक्त दोनच दिवसात आम्ही याचे पुरावे कोर्टात देणार आहोत. म्हणजे काय, पुराव्याशिवाय बोलतच नाही आम्ही. डोंजे पाटीलला नाही काय ना. चाललं ना रे, बंद कर. झालंच म्हणून समजा साहेब. साहेब तुम्ही म्हणत असाल तर उद्यापासून हा बॅच त्यांच्याही खिशावर दिसू शकतो. तू कसं काय? लॅपटॉप आणा. अहो पण लॅपटॉपचा पासवर्ड मिस झालाय. मी इंजिनियरला बोलवलंय, थोडं थांबावं लागेल. इंजिनियर कशाला, मी आहे ना साहेब. आणा. अरे घेऊन ये. ठीक आहे. साहेब हे या बोटाचं त्या बोटावर करण्यासारखं आहे. आत्ता ओपन करतो. डोंजे पाटील हाय हाय, डोंजे पाटील हाय हाय, डोंजे पाटील हाय हाय. डोंजे पाटील हाय हाय, डोंजे पाटील हाय हाय, डोंजे पाटील हाय हाय. हा हॅलो. हा जाधव साहेब. हा बोला. जरा ऑनलाईन येता का? हो का? हो आलो. आलो तर. विरोधी पक्षांच्या या आरोपांमुळे दिवसेंदिवस डोंजे पाटील यांची प्रतिमा डागाळत चाललेली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सरकार अस्थिर होण्याची शक्यता व चिन्हे दिसत आहे. हो 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 करतो. मुख्यमंत्री मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याच्या विचारात आहेत. बरं. मुख्यमंत्री साहेबांना सांगून डोंजे पाटील तुमचं नाव यादीत टाकायचं म्हणताय. अरे वा. काय करूया? नाही म्हणजे आम्ही मंत्री म्हणून जनतेची सेवा करावी अशी जर परमेश्वराची इच्छा असेल तर आमच्या दोघांची काय बी हरकत नाही बघा. साहेब राम राम. राम राम. शपथविधी 15 तारखेला आहे. हो हो. बरं, आमचं तेवढं विकास निधीचं तेवढं बघा की. नारायण पोचवेल. थँक्यू. माझी असिस्टंट पैसे कलेक्ट करेल आणि पोचवेल. येतो साहेब. या. ओके ठीक आहे. कळलं का? असं मी नाही, माझे गुरु म्हणतात. देव, हा? तू नेहमी सांगतोस की माझे गुरु असे म्हणतात, माझे गुरु तसे म्हणतात, पण तुझे गुरु आहेत कोण हे अजून नाही सांगितलंस. सांगेन, योग्य वेळ आली की नक्की सांगेन. दिलं का नेहमीच उत्तर? अगं तुझं हेच आवडत नाही मला. कायम लपवा छपवी. मनातलं बोलत नाहीस, विचारलं की सांगत नाहीस. शलाका, काही गोष्टी ज्याच्या त्याच्या असतात. म्हणूनच लवकरात लवकर लग्न करायचंय मला तुझ्याशी. म्हणजे सगळं काही हक्काने जाणूनही घेता येईल आणि तुला बी सगळं सांगावं लागल. शलाका, हो माहितीये. तुला एवढ्यात प्रेम लग्न यात अडकायचं नाही. नको अडकूस ना, पण मला तर अडकू दे तुझ्यात. या साहेब. नमस्कार साहेब. नमस्कार नमस्कार मंडळी, नमस्कार. नमस्कार साहेब. अरे अरे असू दे, असू दे. काय दादा कसे आहात? राम राम. तब्येत बरी आहे ना? होय, होय. हा, नदीला पाणी बिणी येतंय ना? नमस्कार. हा नमस्कार. आणि गावाकडे पाणी बाकी ठीक आहे ना? एक मिनिट. हा
येस सर. ओके चल चल गाडीत बस. चल ना माने. आता काय नवीन टेन्शन येते. गाडी सुरू कर रे. सरकारच्या आदेशानुसार इथे ही तरतूद नमूद केलेली आहे. हो साहेब घरीच आहे. आम्ही बोललोय साहेबांशी. या ना तुम्ही, या घरी या. साहेब इथे कुठे? चल रे ये बाहेर ये. पण कुठे जायचं सांगाल तर? चल बोलवलंय पण साहेब- साहेबांनी. अरे चल राजा. नमस्कार. नमस्कार. अहो, हे घे. चाल साहेब- चाल आतमध्ये हो, चाल. साहेब, कुठे 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 हो, शोधायचं तुला? चाल साहेब कोण आहे ते? चाल त्यामुळे हे आपल्याला करणं कुठे- गरजेचं आहे. साहेब. साहेब नमस्कार. आमचं ते आमचं आणि तुमचं ते बी आमचंच. तू आमचंच नेलंस. साहेबांनाच फसवलं. काय म्हणतोय मी, तू आमचंच नेलंस काय रे? मी नाही साहेब. नाही काय काय नाही काय बरोबर का नाही? नाही साहेब. बस खाली बस. पण साहेब मी ओपन कर. अ- ओपन कर. अहो साहेब मी कलाकार माणूस. माझी बोटं फक्त ढोलकीवर चालतात. हे असलं मला ओपन कर म्हणून सांगितलं तुला. ओपन कर. अहो खरंच मला नाही जमत हे. ओपन कर म्हणलं ना तुला. साहेब पण मी सर घात झाला. रात्रभर सूत्र फिरलीत. अपक्ष आमदारांनी आपला पाठिंबा काढून घेतला. आपलं सरकार पडलं सर. सरकार पडलं. हॅलो सर, मी सीबीआय इन्स्पेक्टर अमरदीप नाईक. कोर्टाने तुमच्या चौकशीचे आदेश दिलेत. तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल. प्लीज कॉपरेट. मी खरंच काय नाही केलं. कसं काय झालं? डायरेक्ट रेड पडली म्हणजे आता साहेबाला आपल्याला डाऊट टोकायला नाही नाही, आपल्यावर कसं काय डाऊट? नाही नाही अहो साहेब आम्ही काही नाही केलं बघा. तो नारायण काय रे बाबा. हो साहेब, खरंच नाही केलं आम्ही काही. आपला पक्ष जरी वेगळा असला तरी आपले शत्रू एकच आहे. होय आमचं ते आमचंच आहे, तुमचं ते बी आमचंच आहे. होय साहेब. होय साहेब. चल रे. हो पण मग साहेब मला कशाला आणलं होतं? साहेबांनी बोलवलं होतं म्हणून तुला आणलं होतं. झालं ना काम. चल निघ निघ. हो अरे निघ बाबा जा. अहो चला ना मंत्री साहेबांना भेटायला. आम्ही की नाही महिला मंडळाच्या कार्यक्रमासाठी त्यांना इन्व्हाइट करायला आलोय. आणि त्यांच्यासोबत सेल्फी सुद्धा काढणार आहोत. हो पण तुम्ही येणार म्हणल्यावर मंत्री साहेबांचे ग्रहच फिरले. सरकार पडलं. एक दिवस थांबून ठेवता नाही आलं. शी. अगं थांबून ठेवायला ते काही विजेचं बिल आहे का. शी बाई, बायकोची एकही इच्छा तुमच्याच्यानं पूर्ण करवत नाही ना. बायको. चल ग रीमा. चल ग ताई. अगं माने बायको आणि सत्ता दोन्ही एकाच राशीच्या. कधी काय बिनसल काय सांगता येत नाही. बरोबर आहे. थापाड्यांचा थापाडे आहे मी. तोंगाड्या. सरडा जितक्या लवकर रंग बदलत नाही ना त्यापेक्षा लवकर रूप बदलणारा बहुरूपी आहे मी. कुणीही कधी कैद करू शकणार नाही असा वारा आहे मी. वारा. थापाडे आहे मी. थापाड्या. तू जसा आहेस मला हवा आहेस. नाही नको. या वादळाला मुठीत घ्यायची स्वप्न पाहू नकोस. वादळ किनाऱ्याला लागले की शांत होतं. मला तुझा किनारा व्हायचे. हे वादळ मुठीत नाही मिठीत घ्यायचंय मला. शाला का आवर स्वतःला. रिहर्सल करतोय ना आपण. आणि हे बघ, नाटक असो आयुष्य असो मर्यादा सोडायची नाही. मर्यादा म्हणजे चाळाला बांधलेली गाठ. एकदा का गाठ सुटली की चाळ विखुरलेच. सॉरी मी रोल सोबत वाहवत गेले. पण एक सांगू, माझा तोल सुटला तरी तू मला सावरशील असा विश्वास आहे मला. म्हणूनच मी अशी बिंदास आहे. अरे आयुष्य उधळून टाकावं अशी खूप कमी माणसं भेटतात आयुष्यात. तू त्याच्यापैकीच एक आहेस. भोळा सामय नुसता माझ्या महादेवासारखा.
कशाला काय झाला का नाही प्रेमाचा सीन तुमचा? चला चला आवरा लवकर, तिसरी घंटा द्यायची. चला चला. गुड इव्हनिंग एव्हरीवन अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल. आपल्या बिझनेस फॉरमचं उद्घाटन चीफ गेस्टच्या हस्ते झालेलं आहे. फ्रेंड्स, या बिझनेस फॉरमचा उद्देश साधा आणि सरळ आहे. नाशिक मधल्या लहान मोठ्या बिझनेसमॅनना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं, इथल्या उद्योग जगताला चालना देणं. नाउ प्लीज वेलकम मिस सौम्या पारेख. गुड इव्हनिंग लेडीज अँड जेंटलमॅन. थँक्स फॉर इन्व्हायटिंग मी. आमचा पुण्यात मोबाईल रिलेटेड ॲसेसरीज बनवण्याचा बिझनेस आहे. हा बिझनेस माझ्या वडिलांनी सुरू केला होता. त्यांच्या डेथ नंतर मी हा बिझनेस सांभाळते. आय होप तुमच्या सगळ्यांची साथ मला मिळेल आणि मी हा बिझनेस एक्सपांड करू शकेन. थँक्यू व्हेरी मच. Sure, Soumya ma'am. Please have a seat. Yeah. Who's up next? Now please welcome Mr. Rahul Rajadyaksh. राहुल सरांबद्दल विशेष सांगायचं म्हणजे त्यांनी मागच्याच वर्षी एक बिझनेस सेटअप केलाय आणि त्या बिझनेसचा एका वर्षाचा टर्नओव्हर किती असेल? एनी गेसेस? येस, एनी गेसेस? आय विल टेल यू. इट्स 1200 crores. Please, sir. Welcome on the stage. Please come. थँक्यू मिस Charvi. मिस चार्वी. लेडीज अँड जेंटलमॅन, Oh, thank you, thank you. मिस चार्वी, जस्ट अ स्मॉल करेक्शन. माझा टर्नओव्हर 1200 कोटींचा नसून इट्स जस्ट अ लिटल बिट ऑफ 800 crores. मी गेली 5 वर्ष US मध्ये बिझनेस करतोय आणि आता मागच्या वर्षी इथे इंडियात. आज या समिटच्या निमित्ताने मला तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे. मी आज जे काही थोडंफार यश मिळवलंय, वॉट एव्हर आय एम राईट नाव, त्यामागे एका व्यक्तीचा खूप मोलाचा वाटा आहे. मला आज तुमच्या सगळ्यांसमोर त्या व्यक्तीचे आभार मानायचे. आय रिअली वॉन्ट टू थँक दॅट पर्सन बिकॉज ती व्यक्ती आज आपल्यात बसली आहे. मिस सौम्या पारेख, लेडीज अँड जेंटलमॅन. Oh, wow. येस, लेडीज अँड जेंटलमॅन, मिस सौम्या पारेख. सौम्या मॅम, थँक्यू सो मच. हीच ती व्यक्ती ज्यांच्याकडून इन्स्पिरेशन घेऊन आय एम दॅट आय एम हो, राईट पण नाव. मला असं नाही वाटत की मी असं काहीतरी मोठं केलंय की तुम्हाला इन्स्पिरेशन घ्यावं लागेल. सच ह्युमिलिटी. बघताय ना तुम्ही किती डाऊन टू अर्थ आहेत मॅम. बघताय ना तुम्ही. अ ह्यूज राऊंड ऑफ अप्लॉज प्लीज. सौम्या पारेख. थँक्यू. थँक्यू सौम्याजी. थँक्यू थँक्यू थँक्यू. प्लीज हॅव अ सीट. थँक्यू. एनिवे, आता माझ्याबद्दल 2 गोष्टी. इंडियामध्ये येण्यामागचे माझे 2 इम्पॉर्टंट इंटेन्शन्स होते. फर्स्टली ऑफकोर्स बिझनेस वाढवणं, अँड सेकंडली अँड मोस्ट इम्पॉर्टंटली मराठी संस्कारात वाढलेल्या एका मराठमोळ्या मुलीशी लग्न करणं. एनिवे, थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हिअर. मला बोलण्याची संधी दिलीत त्याबद्दल धन्यवाद. मला एका इम्पॉर्टंट बिझनेस मीटिंगसाठी निघावं लागेल, त्यामुळे थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. थँक्यू एव्हरीवन. Thank you so much. I would like to call upon Soumya ma'am. एक्सक्यूज मी, आय नीड टू गो. Bye. Sorry. मे बी यांना जावं लागते कामासाठी, तर आपण आपला कार्यक्रम पुढे कंटिन्यू करूयात. नाउ प्लीज कॉल अपॉन मिस्टर केळकर. मिस्टर राजाध्यक्ष, मला इतका सन्मान दिलात मॅम, आणि आता न भेटताच चाललायत तुम्ही. आज फेस टू फेस भेटलोय तर ॲटलिस्ट ऑफिशियल ओळख तर करून घेऊया. नो मॅम, ओळख करून घ्यायची गरज आम्हाला आहे. तुम्ही तुमची ओळख कधीच निर्माण करून ठेवली आहे. थँक्स. खूप चांगलं बोलता तुम्ही. तुम्हाला मला फुरसतीत भेटायला आवडेल. सेम हिअर मॅम. डेफिनेटली भेटू, नक्की. शुअर. बट काहीतरी नंबर, कॉन्टॅक्ट मीन्स तुमचं कार्ड. दिस इज माय कार्ड. शुअर. ऑलराईट. थँक्यू व्हेरी मच. Yeah. ऑलराईट. ओ गॉड, काय झालं? आय एम आउट ऑफ ज्यूस. मोबाईलची बॅटरी डेड झाली. तुमच्या गाडीमध्ये चार्जर असेल ना? हां आहे, पण ते एक फॉरेन डेलिगेट्स येणार आहे, त्यामुळे ड्रायव्हरला गाडी घेऊन एअरपोर्टला पाठवलंय. तर त्याच्याशी कसा कॉन्टॅक्ट करू? आणि एनिवे आय विल मॅनेज. आय विल बुक अ कॅब ऑर समथिंग. कॅब? वाय कॅब? मी ड्रॉप करते तुम्हाला.
दॅट्स सो स्वीट बट आर यू शुअर? या ऑफकोर्स, वाय नॉट. तुम्ही मगाशी म्हणत होतात की तुम्ही इंडियात लग्न करण्यासाठी आला आहात. व्हॉट आर यू एक्सपेक्टिंग इन अ गर्ल? अपेक्षा फार नाही आहेत, फक्त मुलगी मराठी संस्कारात वाढलेली हवी. पैशानं श्रीमंत नसली तरी चालेल, पण मनानं श्रीमंत हवी. दॅट्स ग्रेट. एक्सक्यूज मी. या. येस मामा. अगं कॉन्फरन्स संपली नाही का अजून? नो मामा, कॉन्फरन्स चालू आहे पण मी तिथून निघाले. का? अगं एका नाईस पर्सनॅलिटीशी ओळख झाली आज माझी. त्यांच्याकडे त्यांची गाडी नव्हती म्हणून आय एम जस्ट गोइंग टू ड्रॉप हिम. हो का? ठीक आहे, सोडायला जा, आपण घरी लवकर ये. हां, म्हणजे मला कळेल ना कॉन्फरन्स मध्ये काय काय झालं ते. मामा, आय टॉक टू यू लेटर. माय स्टॉप इज हिअर. ओके, मी घरी येऊन सांगते तुला. ओके, अगं पण बाय. ड्रायव्हर, गाडी थांबव. थँक्यू फॉर द लिफ्ट. इट वॉज अ प्लेजर मीटिंग यू. या. परवा आईचा वाढदिवस आहे. इफ यू आर फ्री, इट वुड बी अ प्लेजर टू सी यू. बट हाऊ? दिस इज माय कार्ड. 1 2 3 4 5 6. आता कसं आलं व्यवस्थित? असं व्यवस्थित करा हो. आणि तू करून घे त्याच्याकडून. नीट हे करा, करा मी गं. आलेच. हा. 1 2 3 4 5. शला का? देवदत्त आज रिहर्सलला आला नाही. कुठे जातो गो तो? निदान शोपर्यंत तरी येणार आहे का? तेच तर, मला तर त्याचं काही कळत नाही बाई. हा, नक्कीच त्याला कोणतरी आवडली असणार. शक्यच नाही. काय त्याला फक्त मी आणि मीच आवडायले, कळलं? थँक्यू व्हेरी मच. एन्जॉय द पार्टी. ये थँक्यू व्हेरी मच. एन्जॉय द पार्टी. हां. मामा, माय फ्रेंड. ओ हॅलो, थँक्स फॉर कमिंग. बाईसाहेब तुम्हाला भेटायला आले. हॅपी बर्थडे निवेदिता मॅम. ओ थँक्यू. पण तुम्ही कोण? मी मॉम, हे तेच आहेत मी ज्यांच्याबद्दल तुला. अच्छा, राहुल. हां. या. ओके. थँक्स फॉर कमिंग. अँड दिस इज फॉर यू. ओह, याची काहीच आवश्यकता नव्हती. ओ इट्स कम्प्लिटली माय प्लेजर. Oh, really? So, will you please do something for my pleasure? या शुअर. I mean, बघा हं. लग्न कराल माझ्या मुलीशी? व्हॉट? हो, I mean, तुमच्या लग्नाच्यासाठी मुलीकडून ज्या अपेक्षा आहेत त्या तिने मला सांगितल्या होत्या. And you know what? माझी मुलगी त्या अपेक्षांमध्ये अगदी फिट बसते बरं का. सो तुम्ही दोघं जण एकमेकांशी बोला, एकमेकांना समजून घ्या आणि मग विचार करून मला सांगा. नो ऑफेन्स मॅम, बट विचार करून करतात तो बिझनेस. ओ, लग्न माणूस बघून करतात आणि तुमच्यापेक्षा चांगली माणसं मला कुठे मिळणार? ओह, हाऊ स्वीट. म्हणजे तुम्ही लग्नाला तयार आहात? वेल येस ॲक्च्युली. ओह, थँक्यू व्हेरी मच. Oh, by the way, happy birthday. Oh, thank you. I hope I didn't miss the celebration. No, not at all. In fact, मंडळी, आज डबल सेलिब्रेशन आहे. एक यांच्या होणाऱ्या लग्नाचं आणि एक माझ्या वाढदिवसाचं. So let's cut the cake. Yeah. And welcome to the family. Thank you. Thank you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear. Thank you. Happy birthday. Welcome to the family again. Thank you. लागला का नाही फोन? नाही ना, केव्हापासून ट्राय करेल. नेहमीचा प्रॉब्लेम आहे त्याचा. मेसेज केला पण मेसेज पण डिलिव्हर होत नाही. हा पण कुठे गेलाय ते तरी माहितीये का? तिथं जाऊन गाठू वाटलं तर. हा, नाशिकला जातो म्हणला. काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणला होता. एवढं काय महत्वाचं काम आहे तिथं? सौम्या, can I ask you something? हो. तू खरंच मनापासून तयार आहेस ना लग्न करायला? Or is it just because आई म्हणते म्हणून? नो, मला पण आवडता तुम्ही. जेन्युइनली आय रिअली लाईक यू. आणि माझ्या आईचा कोणताच निर्णय
कधीच चुकत नाही. हं. हं. उचल. शाला का लागला का फोन? नाशिकला गेलाय म्हटली, पण नेमकं त्याला जायचं म्हटलं तर शोधायचं कुठं? हो. तासाभरात मला कळवायचंय नवीन शो मिळालाय. तुमचा प्रॉब्लेम कळतोय मला, पण देवदत्त पण तसंच काय कारण असल्याशिवाय. अगं शाला का याड लागायची वेळ आली इथं. एखाद दिवशी आहे ना माझाच कार्यक्रम होईल. परफेक्ट. तुझ्या लाईफ साठी आणि आपल्या बिझनेस साठी एकदम परफेक्ट पार्टनर निवडलायस तू. थँक्यू सो मच. नाही त्याने काय आहे ना, तुझ्या सुखात आणि आपल्या संपत्तीत भरच पडत जाणार आहे. आणि तुझ्या आधीच्या 2 येणाऱ्या नवऱ्यांपेक्षा हा देसी बाबू फारच बरा आहे. आय अग्री. हॅलो. येस. हो. काय? ओ नो. ओ माय गॉड. ठीक आहे. व्हॉट हॅपन्ड बेबी? ती माझी मैत्रीण आहे ना, साधना केळकर, तिचा फोन होता. काय झालं? तिच्या घरी आणि ऑफिसला इन्कम टॅक्सची धाड पडली आहे. ओ माय गॉड. देव न करो आपल्यावर अशी वेळ आली तर. डायरेक्ट जेल? नो. आपल्या घरातलं आणि आपल्या ऑफिस मधला ब्लॅक मनी कुठे लपवून ठेवावं लागेल. हो. कुठे लपवायचा? कुठल्या जागेवर लपवायचा? एक जागा आहे. आय जस्ट कॅन्ट. ते मी हा ब्लॅक मनी माझ्याकडे नाही लपवू शकत. राहुल प्लीज प्लीज हेल्प अस. आय नो हा आमचा लपवलेला पैसा होता. माझी इच्छा होतीच की सरकार दरबारी हा पैसा जमा करावा. बट यू नो हाऊ आवर सिस्टम इज. मीडिया, कोर्ट केस. माझं कौतुक होण्याच्या ऐवजी सगळं प्रकरण माझ्याच अंगावर शिकलं असतं. आणि तुमचं लग्नही तोंडावर आलंय. सी आय प्रॉमिस हा पैसा मी हळूहळू समाज कल्याणासाठी नक्की वापरेन. नो. सौम्या प्लीज. राहुल प्लीज प्लीज. ओके, बट हे माझ्या प्रिन्सिपल्समध्ये अजिबात बसत नाही. दिस इज द फर्स्ट अँड द लास्ट टाइम. ओके, हे पहिलं आणि शेवटचं. ओके प्लीज. थँक्यू थँक्यू व्हेरी मच राहुल. थँक्यू व्हेरी मच. हॅलो. हो हो हो, मी लगेच निघतो. हो हो गॉड. कुठे चाललास तू? हा, सौम्या माझ्या युएसच्या कंपनीमध्ये जरा प्रॉब्लेम झालाय, सो आय हॅव टू लिव्ह, अदरवाईज करोडोंचा लॉस होईल. बरं मी पण येते तुझ्या बरोबर. अरे बेबी, मला आवडलं असतं तुला सुद्धा न्यायला, पण युअर विजा तिकीट प्लीज ट्राय टू अंडरस्टँड ना. मी हा गेलो आणि हा आलो. मग मला सांगावं लागेल ना. लेट्स इन्फॉर्म हर. ओके. अँड दॅट्स द रिझन मला निघावंच लागेल, म्हणून मी. अच्छा अच्छा, Yeah. असं आहे तर सगळं. बरं ठीक आहे, काही हरकत नाही. मम्मा बघ ना, त्याला सांग ना मला पण जायचंय त्याच्या बरोबर. अगं त्यांचा एवढा जेन्युइन प्रॉब्लेम आहे तर ते तरी काय करणार आहेत. बरं तुम्ही कधी निघणार आहात? 6ची फ्लाईट आहे. ओ म्हणजे आपल्याकडे अख्खी रात्र बाकी आहे. तुमच्या दोघांच्या लग्नाचं सेलिब्रेशन राहिलंय ना. व्हॉट वी आर वेटिंग फॉर. चलो लेट्स सेलिब्रेट. वन्स अगेन चिअर्स. Baby, I'll be back in a few days. You miss me, okay? You also miss me, okay? Yeah, of course.
जावई बापू हा? जाता जाता तुम्हाला काहीतरी सांगायचंय. काय काय आम्ही दोघींनी तुम्हाला गंडवलंय. हो, आम्ही तुम्हाला गंडवलंय. म्हणजे तुम्हाला माहितीये त्या दिवशी तुम्ही माझ्या बर्थडेला आला होतात. हा त्या दिवशी माझा बर्थडे नव्हता. तुम्हाला खोटं सांगितलं होतं. तुम्ही इथे यावं म्हणून सगळं आम्ही नाटक केलं होतं. सांगायचं नाही, कुणाला सांगायचं नाही. आता जे झालं ते झालं. व्हॉट्स डन इज डन. ते माझ्या डेस्टिनी मध्ये होतं कदाचित. आता एक्सेप्ट करण्यापलीकडे माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये. ओके, cheers then. Yeah, Cheers. Cheers. अजून घ्यायचं? नाही, मला झोप येते. मला पण झोप येते. बाईसाहेब, बाईसाहेब, ओ बाईसाहेब, बाईसाहेब, उठा उठा उठा. काय झालं? अहो चला लवकर. काय झालं? अहो स्वतःच्या डोळ्याने बघा. चला. आपलं अगं, सामान. झालं झालं, गायब झालं. चला अगं, या इकडे. अरे बापरे, मम्मा. या, हे काय? हे बघा. गॉड, कुठे गेले सगळं सामान? सौम्या, अगं सौम्या, हे काय झालंय? त्यानेच आपल्याला गंडवलंय. अरे देवा. या आह, या बाईसाहेब या. हे बघा, Oh my ते सगळं God. घेऊन पळून गेलं. हे बघा, काहीच बाकी नाही ठेवलं. अगं अगं काहीच नाहीये सौम्या. गणपती बाप्पा मोरया. पावलास रे बाप्पा, पावलास. तू दुसरा कुठला ऑप्शन ठेवलायस का रे देवाकडे? अरे लोक देवाची पूजा करतात, प्रार्थना करतात, आणि तू तर चक्क देवालाही गंडवायला मागे पुढे पाहत नाहीयेस. ए बुद्धीचा देव आहे तो. त्याने दिलेली बुद्धी जे सांगते तसं मी करतो. आणि त्यात कसे लोक भेटतात बघतेस ना तू. ती निवेदिता आणि सौम्या. अरे हो ना. अरे कशी आहे ती सौम्या? तुझ्याहून वयाने इतकी मोठी असताना तू तिच्याशी लग्न केलंस. आय एम टेलिंग यू, मला तर भीतीच वाटत होती. तू तिच्या प्रेमात पागल वगैरे तर नाही ना झालास? अरे पागल तो हम सिर्फ पैसे के लिए है. तिचे 2 NRI नवरे झाले होते हे मला माहिती नव्हतं असं तुला वाटलं काय? ती निवेदिता मला काय म्हणाली माहिती? काय म्हणते, जावई बापू, कुणाला सांगू नका. आम्ही तुम्हाला गंडवलंय. गंडवलंय. गंडवलंय मला, गंडवलंय मला. अरे अरे तिला माहीतच नाहीये 100 गंडवणारे मेले तेव्हा मी जन्माला आलोय. आणि ती सौम्या, ती म्हणे माझ्या आईचा कुठलाच निर्णय कधीच चुकत नाही. टेल मी वन थिंग. हा अरे अजून किती कॉन करायचे? आहा. जास्त नाही. लवकरच मी या सगळ्याला फुल स्टॉप देणार आहे. पण मला सांग, आपलं लग्न कधी होणार आहे? अरे करू ना लग्न, पण त्याआधी आपल्याला इथून निघायला हवं. हो. आणि आपल्याला कोणी एकत्र बघायला नको, राईट? येस. म्हणून तू हे सगळं सामान घेऊन टेम्पो सोबत गोडाऊन वर ये.
यावेळी मी सरकारी वाहनानं येणार आहे. ए व्हॉट इज सरकारी वाहन? लाल डब्बा. परत नाशिकला आलो की भेटतो. चल बस आली बाजूला. चल येऊ का? चला उतरा. काय शाहीर देवदत्त इकडे कुठे? ते नाशिकला गेलतो. काय बघताय तुम्ही? एक काम होतं. अच्छा, पण साहेब तुम्ही आज एसटी ना? काय करणार? मी मंत्री थोडाच आहे लाल दिव्याच्या गाडीतनं फिरायला. चला मास्तर या. मावशी बाजूला वा. एका उद्योजिकेला एका भामट्यानं लाखोंना गंडवलं. पोलिसांचा तपास सुरू. माझ्या सासऱ्याने पण मला गंडवलंय. याशी बायको गळ्यात मारली माझ्या. मी कोणाकडे दाद मागू? काय म्हणालात? काय नाही. हे काय अजून तुम्ही इस्त्रीच करताय? शी बाई, प्रत्येक कामात तुमची ढिलाई. तुम्ही कधी इस्त्री करणार? मी कधी शॉपिंगला जाणार? तुम्हाला कोणी इन्स्पेक्टर बनवलं हो? कोणी बनवलं म्हणजे? स्वतःच्या कर्तृत्वावर इन्स्पेक्टर झालोय. आजही माझं नाव ऐकलं ना की लोक चळा चळा कापतात. आणि तसं असेल ना तर स्वतःच्या साडीला तूच इस्त्री करत जा. हो का? मग आता तुमचं जेवण तुम्हीच बनवायचं. करतो इस्त्री. काय रे बाबा, आईला उशीर झाला बोंबलणार. कुणा कोणाला तोंड दाखवायची जागा ठेवली नाही तुम्ही राव. बाहेर लोकांना कळलं ना, बाहेर बब्बर शेर बनून फिरणारा माझा साडू हे घरी अशी बायकोच्या साडीला इस्त्री करतो. साडी आहे का ती? मला वाटलं माझी लुंगी. नाही नाही, तुम्हाला नाही जमणार. त्याला हे असे जातीचेच पाहिजे. हा, तू इथं काय माझ्या जखमीवर मीठ चोळायला आलंस का रे? नाही नाही, ड्युटीला निघालो होतो. ड्युटीला तुम्ही येताय ना? हा, म्हणजे एवढं लुंगीचं साडीचं काम आटपलं की लगेच येते. या या या, ही महत्वाची ड्युटी संपून या तुम्ही या. हा? एक मिनिट. ज्या महत्वाच्या कामासाठी तू नाशिकला गेला होतास त्याचं काय झालं? गेलो होतो. अरे हा, नाशिक वरनं लक्षात आलं. काय? येताना एसटीत देवदत्त भेटला होता. काय म्हणाला? काय नाही, महत्वाचं काम आहे म्हणून गेलो होतो नाशिकला म्हणाला. महत्वाचं काम नाशिकला? ऐक ना. अगं शलाका, शलाका ऐक ना. हे शलाका ऐक. मला काय ऐकायचं नाही. 4-4 दिवस निघून जातो, फोन बंद करतो आणि काय काय थापा मारतो. अगं आईची तब्येत बरी नाही ना, तिला सांधेदुखीचा त्रास आहे ना, त्याचंच औषध आणायला नाशकाला गेलतो मी. लय शान आहे माहिती. एक आठवडा लागतो का औषध आणायला? अगं ज्या वैदूकडून औषध आणायचं होतं ना, तो वैदू नेमका गेलता गुजरातला. आता तो येई तोवर मला थांबायला ना ग. हो, मग फोन का बंद होता तुझा? हा, अगं फोन मी इथेच घरी विसरलो होतो. आता तू असल्या थापा सांगितल्यावर मी काय बोलणार? बर, सॉरी. सॉरी. तुला माहितीये सॉरी म्हणले की हे पागळणार, पण यावेळी असं काहीच होणार नाही. बर, आत्ताही नाही. आई शपथ, माझ्यासाठी? तुझ्यासाठीच आणलंय. हे साडीचे बिल? पण तू तर माझ्यासाठी हे. अगं हा, त्या दुकानात लय गर्दी होती. कोणाचं तरी बिल आलं असेल चुकून, काय माहित. नक्की ना? का नाशिक मध्ये दुसरी कोणी? शलाका,
असं वाटतंय तुला होय? मला माहिती तुला फक्त मीच आवडायले आणि तू फक्त माझ्याशीच लग्न करणार आहेस. कधी करूया? करू ग लग्न. बरं चल मी निघतो. अरे शोच्या आधी आलास काय? शो झाल्या झाल्या निघालास काय? अगं ते एक महत्वाचं काम आहे. हा नंतर भेटतो. यू आर अंडर अरेस्ट. उद्योजिका निवेदिता आणि प्रकाश पारेख यांच्या मुलीशी फसवून लग्न केल्याबद्दल मी तुला अटक करीत आहे. यू आर अंडर अरेस्ट. उद्योजिका निवेदिता आणि प्रकाश पारेख यांच्या मुलीशी फसवून लग्न केल्याबद्दल मी तुला अटक करीत आहे. अरे हो 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 बरं ते जाऊ दे. मला सांग, असं धावत पळत पोलीस मागे लागल्यागत आलाच तरी कुठून? अरे आपल्या मायबाप प्रेक्षकांना वाट बघायला लागू नये म्हणून त्या बुलेट ट्रेन पेक्षा जास्त वेगाने पळत आलोय. राम राम मंडळी, राम राम. राम राम. इकडच्या ना राम राम, तिकडच्या ना राम राम, मागच्या ना राम राम, पुढच्या ना राम 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 राम. थांब 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 थांब. जरा दम खा आणि मला सांग, होता कुठं? चंद्रावर. अच्छा 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 अच्छा, म्हणजे तू आपल्या कोल्हापूरच्या चंद्र ढाब्याहून आलाय. ए खुळ्या, कळलं? खऱ्या खुऱ्या चंद्रावर गेलतो. तू घेऊन आलाय का मी घेऊन आलोय असं तुला वाटतंय? किती फेक चाल? हा पंतप्रधान व्हायचं का? मित्रा फेकत नाहीये रे, मग खरंच चंद्रावर जाऊन आलो. चंद्रावर कशाला? जमीन. काय झालं जमिनीचं? जमीन जमीन विकत घेतलीये. 500 एकर घेऊन टाकली बघ. शे नाही 500. 500 एकर जमीन. तुम्ही हो मग काय धापा टाकताय? थापा टाकत नाहीये. ते ना असावाले आहेत ना, बरोबर. त्यांच्या यानात मी बसलो आणि थेट तिथे चंद्रावर उतरलो. अरे नासाडीच्या, चंद्रपूरला जायची आपली ऐपत नाही आणि चंद्रावर जायची गोष्टी करतो. असं बोलताना तो तोंडाला फेस कसं येत नाही? फेसबुक या काय झालं? तुझ्या तोंडाला फेस येईल जेव्हा तू त्या जमिनीचे पेपर बघशील. बरं माझं सोड रे. तू पण बरेच दिवस दिसला नाही. मग होतास कुठे गड्या? सूर्यावर. तू सूर्यावर गेलता? मग
अरे इकडे उघड्या डोळ्याने सूर्याकडे नीट बघता येईना, असे डोळे मिचमिचे करून बघायला लागतायत. आणि तू सूर्यावर गेलता हो कर आपला नाहीस नाही तो बघ न जाता कर आपला. त्याचं काय, मी दिवसा ढवळ्या गेलोच नव्हतो, मग रात्रीचा गेलतो अंधारात. आपल्याला लय अभिमान आहे ना हो मग आहेच की की आपण जगातले सगळ्यात मोठे बुद्धू आहोत. आणि आपल्याला काही कमी आहे का? हं. जगातले सगळ्यात मोठे थापाडे असल्याची एकतरी संधी आपण सोडताय का? संधी सोडायची नसते मित्रा, संधीचं सोनं करणं आणि थापा मारत जीनं यालाच तर थापाडे म्हणतात. मी आले 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 देवदत्त, ओ देवदत्त, तुमच्यासाठी मी घरदार आई वडील सगळं काही सोडून आले. देवदत्त, ओ देवदत्त. मामी, माझे देवदत्त आहेत का हो घरात? तुझा देवदत्त? हो माझे. कुठे आहेत ते? बोलवा ना हो त्यांना. माझ्याशी प्रेमाचं नाटक करून फसवलंय मला. असं वय हो हाय की. हा थांब बोलवते त्याला. हो. येस, आज पहिल्यांदा आहे ना मला ओळखलं नाहीये. कुठला देवदत्त पाहिजे? लाटण्यानं झोडपलेला, काठीनं मारलेला की झाडून झोडपलेला? कुठला देवदत्त पाहिजे? कुठला देवदत्त पाहिजे? कसला सोंग लावला रे नवीन? अगं ते आमच्या नाटक कंपनीतला तो रघु आहे ना, मावशीचं काम करणारा, तो त्याच्या बायकोच्या बांधपणाला गावाला गेलाय, तर त्याचं काम मला करायचं म्हणून प्रॅक्टिस करत होतो. अरे देवा, माझ्या कर्मा. अरे इतक्या शिकला सवरलेला तू डिग्र्या घेतल्यात, नोकरी करायची सोडून हे काय करत बसलायस? आताच एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध उद्योजिका सौम्या पारेख यांना एका भामट्याने फसवून लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. सर्वत्र पोलिसांचा कसून या अशा तपास सुरू आहे. भामट्यांना ना चापकानच फोडून काढायला पाहिजे. रातोरात कुठे गायब आईत झाला खाऊ आणि लांडग्याचा भाऊ. अद्यापही तपास बरोबर आहे तुझं, पण आहे ही मोठी लोक काय धुतल्या तांदळाची नसतात. इन्कम टॅक्स भरत नाहीत आणि काळा पैसा असा सगळा साठवून ठेवतात. तुला रे कसं माहित? नाटकात काम करतो मी, दुनियेत काय चाललंय याची सगळी खबर ठेवावी लागते. पाड्या हा ए बाळा, मगाशी लागलं नाही ना रे? नाही काय, तुझा मार म्हणजे माझ्यासाठी परसाद. किती बी खाल्ला तरी मन भरतच नाही. अजून देऊ? नाही नाही नाही. कशाला खातोस मारुगाच? नमस्कार. आजकालच्या व्यावहारिक जगात माणुसकीचा झरा म्हणून वाहणारे विवेक सागरजी महाराज यांचे व्यक्तिमत्व अत्यंत जगावेगळे आहे. आपण आमचे प्रतिनिधी विजय कडून अधिक माहिती जाणून घेऊ. तर आता आपण आहोत स्वामी विवेक सागरजी महाराज यांच्या आश्रमामध्ये. या ठिकाणी आपण पाहू शकतो की स्वामीजींनी फार चांगला उपक्रम आपल्या आश्रमामध्ये राबवलेला आहे. गोरगरिबांसाठी चादरींचं वाटप ते करतायत. यामुळे थंडीपासून त्यांचं रक्षण होईल. आणि गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचं वाटप ते करतायत. मी ए अतुल, पोरा, कॅमेरामॅन अरविंद सोबत. दुनियाची उठाठेव सोडून दे की. आणि एकदा, फक्त एकदा माझ्यासाठी महाराजांच्या आश्रमामध्ये जाऊन ये की. चार चांगले शब्द कानावर पडले ना तर यो नाटकाचा छंद बी सुटल. बघू, नशिबात असेल तर घडल आमचं विदर्शन. विवेक सागर महाराजांचा, विवेक सागर महाराजांचा. तर भक्तांनो, महाराज थोड्या वेळात येतीलच. विशेष म्हणजे आज आपल्या आश्रमाचा स्पर्श दिवस आहे. महाराज आपल्या सर्व भक्तांना स्पर्श करणार आहेत, त्यांना कवच घेणार आहेत. तर सर्व भक्तांनी, विशेष करून या सर्व भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा, आनंद घ्यावा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. बोला विवेक सागर महाराजांचा, विवेक सागर महाराजांचा. बस रे याच्या जागेवर या. बसा. काय 50 रुपये दिले त्याला. हो, अरे वा 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 वा,
या 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 इथे इथे बसा इथे हा बसा हा बसा हा धन्यवाद बाबा. बाबा महाराजांनी आज आशीर्वाद दिलाय विवेक सागर महाराजांचा विवेक सागर महाराजांचा विवेक सागर महाराजांचा या 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 महाराजांची ध्यान साधण्याची वेळ झालेली आहे. चला महाराज. विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल. महाराज आज आम्हाला फार उकडतंय. महाराज महाराज घ्या घ्या महाराज. विवेक सागर महाराजांचा विवेक सागर महाराजांचा विवेक सागर महाराजांचा. तर भक्तगणो, आज आपल्या आश्रमाचा फलदान दिवस आहे. महाराज प्रत्येक भक्ताला फल वाटप करणार आहेत. जशी भक्ताची श्रद्धा तसे महाराज त्या व्यक्तीला फळ देणार आहेत. तेव्हा भक्तांनो, चला महाराजांचा आशीर्वाद घ्या. या. या, या. या, या. बस. हा, हा. अरे कुठं गेला हा माझ्या 2000च्या नोटा. या या महाराज. भक्तगण, महाराज, माझं काही चुकलं का? ही शिष्यमंडळी मला इथे घेऊन आली. तू रोज लाखो रुपये आमच्या समोर आणून ठेवतोस. महाराज, तुम्ही इतकं मोठं समाजकार्य करताय, मला खूप आदर आहे त्याचा. त्यासाठी थोडीशी मदत म्हणून ठेवतो. अरे पण स्वतःसाठी काहीच मागत नाहीस. महाराज, तुमच्याकडून न मागताच खूप काही मिळतंय, मग कशाला मागू? तू कोणी मोठा बिझनेसमन आहेस का पिढीजात श्रीमंत आहेस? मी तुमचा भक्त आहे महाराज. आणि आता तुमच्यापासून काय लपलंय? महाराज, मी घोडा लावतो. घोड्याच्या रेसवर पैसे लावतो. तुमच्या पुढ्यात 50,000 ठेवले ना की मी त्याच्या 10 पट जिंकतो. त्याच्या पुढच्या दिवशी 50,000 ठेवले की त्याच्या 20 पट जिंकतो. सगळी तुमचीच कृपा आहे महाराज. असं कसं घडतं, माझ्या बाबतीत घडतं, नेहमीच घडतं महाराज. ए तू काय महाराजांना उल्लू समजतात की काय? शब्द 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 शब्द. माफी महाराज. ए तू काय महाराजांना वेडा समजतोस की काय? महाराजांनी विचारलं म्हणून सांगितलं. बरं महाराज, येऊ मी? मला रेस खेळायला जायचंय. नाही, थांबा. यांना 10 लाख रुपये द्या. 10 लाख? पण कशाला?
कशाला म्हणजे आमचे हे सगळे शिष्यगण आहेत, त्यांना आमच्या आध्यात्मिक सामर्थ्यावर शंका आहे. बघूयात तू 10 लाखाचे किती लाख आणतोयस ते. अहो पण महाराज, हे सगळे तुमचे पैसे मी कसा घेऊन जाऊ? महाराज तू नको म्हणते ते, कशाला आग्रह करताय? पण तुमची आज्ञा शिरसावंदे. द्या त्यांना. हे घे. इतक्या दिवसांची पेंडिंग फळं. जशी भक्ती तशी फळं. एवढी फळं? बरं महाराज, येतो मी. या. महाराज असं कुणाला पण पैसे देणं बरोबर नाही. म्हणजे महाराज कोण आहे, तू का मी? नाही पण कसं आहे महाराज, असं कुणावरही असा अंधारा विश्वास ठेवू नये ना महाराज. हा अरे आजपर्यंत त्यांनी जवळजवळ 50 लाख रुपये आपल्या समोर ठेवलेत. त्यातलेच 10 लाख त्याला दिले. नुकसान कोणाचं झालं? पण महाराज माझा नाही विश्वास त्याच्यावर. म्हणजे तुमचं हे बघ, महाराज कोण आहे, तू का मी? तुम्हीच महाराज. कलिंगडे नमस्कार आजी. कलिंगडे कलिंगडे हे घे. आज कलिंगड कसं काय र? थोडी महाग पडली, पण तुला आवडतात ना म्हणून घेऊन आलो. आणि हा मफलर धुवून दे मला. अरे अजून एक जवळ ठेवायचा की मफलर? अगं 2च होते. मागे कोकणात गेलतो ना, तिकडे एक राहिला. हा दुसरा. कलिंगडे जैन सर, गणपतीची मूर्ती चोरीला गेली, त्यातला हा पहिला पुरावा सापडलाय सर. हा मफलर कुठंतरी बघितल्यासारखा वाटतोय. मला बी तसंच वाटतंय. माने, ही केस खूप सेन्सिटिव्ह होत चालली आहे. लोक येऊन प्रश्न विचारतात चोर कधी पकडणार म्हणून, आणि वरून पण सिनियरचं प्रेशर येते. असल्या केसेस झेपत नाही तर घेता कशाला? घेता कशाला म्हणजे? आतापर्यंतच माझं टॅलेंट आणि माझा रेकॉर्ड बघून कमिशनर साहेबांनी स्वतःहून केस मला दिली आहे. कळलं ना? खरं तर हे मंदिर कोल्हापूर आणि कोकणच्या बॉर्डरवर आहे, म्हणजे ही केस कोकण पोलिसांनी सोडवायला पाहिजे. पण देवाची इच्छा, त्याची इच्छा, त्याला वाटतंय की ही केस मीच सोडवावी. कळलं का? म्हणून मी मार्क. अच्छा असं आहे तर. थांबा 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 इथंच थांबा. हो लवकर या. 2 मिनिटं थांबा, लगेच आले. हो हो लवकर या. इथंच थांबा. चल गरिमा. हो ताई लवकर चल. आज मी यांना चांगलं मान्य. डिग्रीसाठी तयार व्हा. आता काय वाजवतील सांगता येत नाही. अहो 100 रुपये सुट्टी दे ना, रिक्षावाल्याला द्यायचे. हो मला पण द्या 100 रुपये. तुम्हाला दोघींना कशाला पाहिजे 100 रुपये? अहो आम्ही दोघी वेगवेगळ्या रिक्षाने आलोय ना. रिक्षावाल्याला द्यायचे. द्या. वा वा वा. दोघी वेगवेगळ्या रिक्षाने घेऊन कुठं चाललीस? तुम्हाला हा मफलर घ्यायला वेळ आहे आणि आमच्या बरोबर शॉपिंग करायला वेळ नाही. अगं ऐक ना, शॉपिंगला येणार होतो पण पैसे. अगं पाकिट आहे ते. तुम्हाला मिळणार नाही. अगं ऐक ना, अगं पैसे. ऐक ना, गेले पैसे. वॉलेट घेऊन निघून गेल्या, म्हणजे महिन्याभराचा पगार. गुरुजी, अभिषेक घालायचा होता. पण आता अभिषेक करायची वेळ संपलीये. मलाही घालायचंय. गुरुजी, मुलाच्या नावानं अभिषेक घालायचाय. लक्षच नाहीये बघा त्याचं, ना घराकडं ना स्वतःकडं. लग्नाला बी तयार होईना झालाय, म्हणून नवस बोलायचा होता. ते मलाही कळतंय, पण तुम्ही उद्या या. अहो गुरुजी, अहो घाला ना अभिषेक. अहो 10-15 मिनिटाचं तर काम आहे. माझा हा सोमवार चुकला ना तर मला उगीच पुढच्या सोमवारपर्यंत थांबावं लागल. माझं 16 सोमवारचं व्रत आहे. मी निर्जळी उपवास धरलाय.
आणि माझा हा सोमवार चुकला ना तर माझं व्रत अर्धच राहील आणि मला ज्याच्यासाठी अभिषेक घालायचा आहे ना तो त्याला लाभणारच नाही. तुम्हा दोघींचा एकत्रच अभिषेक घालूया. या चला. ओम नमो शिवाय. अभिषेक आता पूर्ण झालेला आहे. ज्याच्यासाठी तुम्ही अभिषेक केलाय त्याचं आता नाव घ्या. हा बेल घ्या आणि वहा. देवदत्त. महाराज तुमचे 1 करोड. काय तुम्हीच महाराज, तुम्हीच खरे महाराज. आता मला तुमचे सामर्थ्य कळलंय महाराज. कळलं ना हं. महाराज? तुमचे पैसे रेसवर लावले आणि पहिल्या फटक्यात 10 पट जिंकलो. हं? तुमची लीला गाध. बरं महाराज येऊ मी? कृष्ण प्रवचनावरील आमचा विशेष कार्यक्रम आहे. तुझ्यासाठी खूप महत्वाचा आहे, तेव्हा त्या कार्यक्रमाला ये. देवदत्त बरोबर नाटकात काम करतेस. आवडतो का तुला? लगीन करणार त्याच्या संग? अगं मुकी आहेस वय? नाही. त्याला बी आवडतीस ना तू? हो पण तो लग्नाचं मनावरच घेत नाही. नाहीच घेणार. अगं म्हणजे दुसऱ्या बाबतीत कसं माठ आहे ना तसं या बाबतीत बी माठच आहे. पर तू काळजी करू नकोस, मी बघतीस त्याच्याकडं. मला बी आवडलीच बघ तू. अगं देवदत्ताच्या आयुष्यात त्याच्या आई इतका जीव लावणारी कोणीतरी मुलगी आली म्हणजे माझी चिंताच मिटली बघ. अगं एवढ्या गोड मुलीला वाट बघायला लावतो ना, आता येऊ दे घरी, बघतेस त्याच्याकडं. या महाराज आज कृष्ण लीला या विषयावर प्रवचन देणार आहे. त्याचीच पूर्व तयारी चालू आहे. चला महाराज. महाराज भक्त आलेत. आमच्या भक्तगणांनी आमच्या चरणाशी वाहिलेला पैसा, सोनं, नाणं हे सगळं या हंड्यात भरलेलं आहे. हा हंडा घेऊन जा आणि उद्या दुप्पट करून आणून दे. अहो पण एवढं सगळं मी कसं महाराज? हे सगळं तूच करू शकतोस. महाराज आपली आज्ञा शिरसावंत. याच्याकडे हंडा पोचवण्याची व्यवस्था करा. जा. बर महाराज. या. महाराज मला वाटतं तो विश्वासू माणूस नाही. म्हणजे महाराज कोण आहे? तू कमी तुम्ही. मग जा, हंडा पोचवण्याची व्यवस्था करा. जा. बर. जा जा. महाराज की जय हो. महाराज तुम्ही दिलेल्या एका हंड्याचे मी 3 हंडे करून पाठवले. पण महाराज क्षमा असावी, मी प्रत्यक्ष येऊ शकलो नाही. कारण मला घोडा लावायचा आहे. जय हो महाराज. विवेक सागर महाराजांचा. विवेक सागर महाराजांचा. विवेक सागर महाराजांचा. बघा बघा महाराज, आपण त्याला पैशाचा 1 हंडा दिला, त्याने आपल्याला पैशाचे 3-3 हंडे दिले. हो ना. उघडा उघडा उघडा. केळं केळं.
केळं केळं इथेही केळंच. केळं म्हणत होतो त्याच्यावर विश्वास ठेवू नका. आता आपल्या नशिबात फक्त केळीच आहेत. खरं म्हणजे तूच महाराज व्हायला हवं होतंस. घे तथास्तु. गुरुदेव. हो हो पाठवा पाठवा. नाही नाही बघतो मी. हो ओके ओके. माने सर. पुणे क्राईम ब्रांचने एक स्केच पाठवलंय मला. बर. त्या निवेदिता कारखानीस आहेत ना उद्योजिका, हा, त्यांच्या हा. फ्रॉड केस मधल्या आरोपीचं स्केच आहे. मी तुम्हाला फॉरवर्ड करतो. ते आपल्या रेकॉर्डमध्ये जरा बघा याच्याबद्दल काही माहिती मिळते हो का. हो. आणि हो त्या गणपती मूर्तीच्या केसमध्ये काय प्रोग्रेस आहे. नाही म्हणजे त्या मफलरवरनं काही क्लू वगैरे मिळाला का. नाही अजून तरी नाही. तुम्ही एक काम करा. हा. महाद्वार रोडवर जा. बर. तिथं जाऊन चौकशी करा हो. की हा मफलर कुणी आणि कोणत्या दुकानातून विकत घेतला ते. येस सर. जैन सर. साहेब आपला संशय खरा निघाला. तो देवदत्तच आहे. आय डोंट बिलीव्ह दिस. इतका साधा भोळा माणूस. साधा बोळा माणूस. साधी बोळी माणसंच कधी कधी क्रिमिनल निघतात. त्यावेळेस जर आपण मस्करीत घेतलं नसतं ना तर आज माने हा? काही करून त्याला ताब्यात घ्यायलाच हवं. यस सर. देवा देवा कुठे चाललाय? ते मित्राकडे आलतो. ही गाडी कोणाची? मित्राचीच आहे. तुझा फोन का सारखा बंद असतो? बरं सापडलास. चल आता. अगं पण मला ते महत्वाचं काम आहे. माझं तुझ्यापेक्षा महत्वाचं काम आहे. तुला एक गोष्ट सांगायची आहे. चल. कुठं? कुठे म्हणजे काय? आपल्या नेहमीच्या ठिकाणी. पण ना शलाका. अरे इथं कुठे घेऊन आलाय? तुला तर मी नेहमीच्या ठिकाणी म्हणलं होतं ना. अगं नेहमीच्या ठिकाणी नेहमीच जातो ग. आज म्हटलं तुला एक वेगळी जागा दाखवावी. कशी आहे? छान आहे ही जागा. बरं आता महत्वाचं. आता तुला माझ्याशी लग्न करावंच लागणार आहे. म्हणजे तू तुझ्या आईच्या शब्दाबाहेर नाहीस बरोबर. मी त्यांनाच पटवलंय. आता तू पटकन हो म्हणून टाक. आपण चटकन लग्न करू. मागच्या वेळी तू मला अडवलं होतंस ना. मग आज स्वतःच काय म्हणाली होती मी मागच्या वेळी आठवते ना. हेच की तुझा माझ्यावर विश्वास आहे. माझा तोल सुटला तरी तू मला सावरशील. मग आज तुझा तोल कसा सुटला? अगं ते मी आनंदाच्या भरात. आता लग्नापर्यंत धीर धरा. तुला धरवल. बर चल घरी जाऊन आईचा आशीर्वाद घेऊ. चला. अरे फोन वाजतोय तुझा. हॅलो. हा शलाका तू घरी जा. मी येतो. मला एक महत्वाचं काम आहे. काय रे तू पण. आज रात्री शो आहे माहितीये ना. हो हो लवकर ये. हो आलोच मी. तू हो पुढं. सारखाच कुठं जातो काय माहित. हॅलो. हा हो 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 आलोच. हा चल 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 लवकर चल. सर 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 तो बघा तो. अरे काही लवकर चल. अरे लक्ष कुठं आहे? आतमध्ये ये पटकन. बस चल.
मी तुम्हाला सांगितलं ना तोच आहे म्हणून. हा तोच आहे, चल ना लेफ्ट 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 घे, लेफ्टला घे. अरे पिछा कर लवकर पटकन. अरे घे ना लवकर. अरे चल ना लवकर सर. पटकन चल. अरे लवकर चल. हो सर. ए थांब. सर अहो सर सर तो 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 बघा. पळो पळो पळो, तो तोच आहे. हा हा सर मी तुम्हाला सांगतोय अरे तोच आहे. तो काय तो यावेळेस हातातनं सुटला नाही पाहिजे. बघू बघू, थांब. चल ना लवकर. त्याला धरायचं. हा चल स्ट्रेट. हा स्ट्रेट स्ट्रेट. और आणि गाडी गाडी कुठे गेली? इकडे गेला का इकडे गेला? कुठं? हो ऐका हो. हो चल हो इथे कुठे? हो हो ऐक. चल चल पटकन चल. चल पटकन. व्हॉट नॉनसेन्स इज गोइंग ऑन ना गॉड नोस. बस इथे पटकन. हे असं बेफिकर राहणं बंद करा तू. अरे एकटायस का तू? कधीतरी माझा विचार करत जा रे. आणि तुम्ही हे बघ इनफ. आता मी ठरवलंय हे जे तुझं सगळं चालू आहे ना ते सगळं बंद करायचं. तुला सांगतेय आजच्या आज लग्न करायचं. आणि हो लग्न? आपल्या दोघांचं काय संबंध? काही संबंध? तुला वाटत असेल रे हिला मी आपलं जुलवत ठेवेन आणि मग सोडून देईन. पण बेबी असले काही विचार जर मनात असतील ना तर ते काढून टाकायचे. हा अहो कारण मला फसवणं हे तुला परवडणार नाही ना. तुझ्या सगळ्या पापाचा कच्चा चिठ्ठा आहे बरं का माझ्याकडे. माझ्या? हो बघायचंय. 1 सेकंड. येस सी. गणपती बाप्पा मोरया. ही जी गणपतीची मूर्ती चोरली होतीस ना तू हे त्याचं प्रूफ. झालंच म्हणून समजा साहेब. माननीय डोंजे पाटील त्यांना सुद्धा तू फसवलास. नाही हो. हे त्याचं प्रूफ. नाहीस ना? 1 सेकंड. नाशिक मधलं बिझनेस फोरम तिथे तू स्पीच देत होतास हे तिथलं प्रूफ. ओ माय 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 माय. युअर डार्लिंग सौम्या अँड हर मदर. त्याचं काय आहे ना. नो बेबी तुझ्या बरोबर इतक्या वर्षांपासून आहे मी. त्यामुळे तू कसा आहेस ना हे चांगलंच ओळखून आहे. एकदा तुझं काम झालं की तू कोणाचाच नसतो. आणि हे सगळं पोलिसांपर्यंत कसं पोहोचलं हा 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 याची सुद्धा व्यवस्था करून ठेवली आम्ही. वेट वेट वेट. त्यामुळे आता तू ठरवायचं माझ्याशी लग्न करून सुखी राहायचं की थेट जेलमध्ये जायचं. नाही आपण करू ना लग्न. पण ते फोटोज मला. हा हा बघ बघ आराम से एन्जॉय करत बघ. पण डिलीट करायचा जर विचार असेल ना तरी चालेल कारण माझ्याकडे अजून कॉपीज आहेत याच्या. एन्जॉय एन्जॉय. नीट बघ नीट बघ. मी पटकन रेडी होऊन येते. मग आपण रजिस्ट्रार ऑफिसला जाऊयात आणि कोर्ट मॅरेज करूयात. बाय. नाही बँगल्स. हे जर पोलिसांकडे गेलं तर त्यापेक्षा
हे बघ समोरच गाडी आहे त्याची घे पुढे घे. कमॉन फास्ट पळून गेला नाही पाहिजे तो. या माने आहे मोठा हो. अरे काय रे देव, कुठे होतास तू? किती वेळ वाट बघत बसलो आम्ही घरी तुझी, आणि तू डायरेक्ट येते. अगं तो खूप उशीर झाला म्हणून मी डायरेक्ट इथं आलो. अरे पण तूच सांगितलं ना घरी जाऊन आईला थालीपीठ बनवायला सांग म्हणून. नाहीतर काय, वाट बघितल्याने घेऊन आली मॅच. चल आधी थालीपीठ खाऊन अगं घे, हो चल. खातो मी, आधी उशीर झालाय. तुझा आवर आवर लवकर. आई तुम्ही थांबताय ना नाटकाला? हा अगं, आहे, थांब ना ग. ए बाबा आज न ग. आणि तसं बी तुझं नाटक लय यायला पाहिलंय म्या. हा काय आहे? मला आवरायचे, जाते मी. ये ये. चल आधी थालीपीठ खाऊन घे बघू. अगं आहे, घाई आहे थांब ना. काय घाई बी नाही. अगं, आहे, थांब ना. ए कशाला थालीपीठ बनवते? अरे काय लागले? रक्त? रक्त नाहीये ते, रंग लागलाय मेकअपचा ग, म्हणून लाल झालाय तो. अरे आता हात लाल करायची येळ नाही, पिवळ्या करायची येळ आहे. काय शालाकानं मला सगळं सांगितलंय आणि मला पसंत आहे पोरगी. अरे देवा, घंटा झाली. बरं तुझं चालू दे, थालीपीठ तेवढं हो, खाऊन हो. घ्यायचं. आणि होय, नाटक संपलं की घरलाच यायचं. काय हो. हा अरे काय रे देवा, नेहमी सारखा उशीर केलायस. अरे यशवंत ना तिथे वरडायला हो, लागले. हो, हो. हे घे कापडा, ये लवकर. काय झालं? आईला थांबवलं. या गेला तिच्या आईला. सत्यानाश. तरी मी तुम्हाला सांगितलं होतं ह्या रस्त्यानं गाडी टाकू नका. तो देवदत्त गेला असेल त्या दिशेने. काय पण नाही, फुटला ना टायर. मान्य, टायर रस्ता बघून फुटत नसतो. आणि देवदत्त त्या दिशेने नाही ह्या दिशेने गेलाय. मी इन्स्पेक्टर, मला जास्त अनुभव आहे. हो, मी पण हवालदार आहे, पण तुमच्यापेक्षा जास्ती गुन्हेगार मी पकडलेत. हा पाकिट मारा आणि भुरटे चोर काय कुणी पकडू शकतो. मी मोठमोठे गँगस्टर्स आणि मी खुनी पकडलेले आहेत. अच्छा, मग आपण आता असं करूयात, देवदत्तला कोण पकडून आणतं ते बघूयात. काय तुम्ही जा तुमच्या दिशेने, मी जातो माझ्या दिशेने. नाही देवदत्ताला पकडून तुमच्या तोंडासमोर हजर केलं ना, तर नाव दुसरं तोपर्यंत तोंड दाखवणार नाही मी. हा मग माने डायरेक्ट जाऊन रिटायरमेंटच घ्या, कारण देवदत्ताला मीच पकडणार आहे. अच्छा, ही घ्या मग चावी आणि जावा कसं जायचं तसं. नाही नाही माने ऐका. अजिबात नाही. माने आता ही कुठं टाकायची? अगं मावशी, पोलीस इकडे कुठं आले? माहिती ग. आता तुम्ही घाला. थांबा. तुझ्या हातात हार नाही, बेड्या शोभून दिसतात देवदत्त पाटील, आणि म्हणूनच मी त्या घेऊन आलोय. अहो पण साहेब, मी काही नाही केलंय. नाही, तू हुशार आहेस, चालाक आहेस, पण तुझा शहाणपणा या राणेसमोर चालणार नाही. चल. हो साहेब, काय बोलताय तुम्ही? केले काय माझ्या पोरानं? वा, काय केलंय त्यालाच विचारा. आहे, मी काही नाही केलं. एका मुलीचा खून केलाय त्याने. अहो नाही साहेब, मी नाही केला खून. खोटं बोलू नकोस, मी बघितलंय तुला त्या मुलीबरोबर. साहेब, मी त्या मुलीला ओळखत सुद्धा नव्हतं, उलट तिनेच मला. एक मिनिट.
मी त्याच मुलीबद्दल बोलतोय. हे तुला कसं कळलं? म्हणजे खोटं बोलतोयस? या रे त्याला आत. चला. अहो नाही साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हो. इन्स्पेक्टर साहेब, देवदत्तानी खून? अहो तो बऱ्याच दिवसापासून माझ्या कंपनीत काम करीत आहे. तो असं करूच शकत नाही हो. खरंच साहेब, मी खुनी नाहीये. ते आता कोर्टात सिद्ध कर. अहो पण या रे त्याला. चला चला. अरे चाल. आहे सांगा. देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. तर आपण सौम्या पारेख. हं. सौम्या, हाच तो माणूस आहे ज्यानं तुम्हाला फसवलंय? हो, हाच तो माणूस आहे ज्याने आम्हाला फसवलंय. नक्की? हो जज साहेब, यांनीच आम्हाला गंडवलंय. जज साहेब, आम्ही पकडलं होतं त्याला, पण तो आमच्या हातावर तुरी ठेवून निघून गेला. हो नाही हो, हे खोटं बोलतायत. मी खरंच काही केलेलं नाहीये. मी यांना ओळखत सुद्धा नाही. मी आज पहिल्यांदाच माय लॉर्ड, हा माणूस सौम्या पारेख यांना पहिल्यांदा भेटला ते नाशिक बिझनेस मीटिंग फोरमच्या कार्यक्रमात. खरं म्हणजे हा कार्यक्रम म्हणजे याचाच सेटअप होता. हे त्याचे काही फोटोग्राफ्स. मग काही येतंय का लक्षात? नाशिक काही आठवतंय? मी नाशिकला गेलो होतो, पण मी आयची औषधं आणायला गेलो होतो. आयची? ओहो, आयसी, औषधं आणायला गेलो होता. मग आणलीत औषधं? कुठून आणलीत? आय मीन काही पुरावा? पुरावा नाही ना? माझ्याकडे मात्र भरपूर पुरावे आहेत. माय लॉर्ड, आपणासमोर सादर करीत असलेल्या या सगळ्या पुराव्यावरून हे अगदी स्पष्ट दिसतंय की या इस्मानं सौम्या पारेख यांची फसवणूक केली. होय, फसवणूकच. यांच्याशी लग्न केलं, यांना लुबाडलं, यांना फसवलं आणि तिथून पोबारा केला. थँक्यू मॅम. थँक्यू. आपण बसू शकता. माय लॉर्ड, हा झाला याचा पहिला गुन्हा. यानंतरचा गुन्हा जरा जास्त गंभीर आहे. हा मफलर कुणाचा आहे? काही लक्षात येतंय? माझा. तुमचा आहे? हो. नक्की बघा. हो. काही गफलत नाही? 100% तुमचा आहे? हो. दॅट्स ग्रेट. माय लॉर्ड, कोर्टाला माझी विनंती आहे की त्या मंदिराच्या रखवलदाराला कोर्टात हजर करण्याची परवानगी देण्यात यावी. परमिशन ग्रांटेड. थँक्यू मी लॉर्ड. हाच तो माणूस आहे ज्यानं मूर्ती चोरली? होय साहेब, हाच तो माणूस. त्या दिवशी झटापटीत त्याचा मफलर मंदिराच्या बाहेर पडला होता आणि तोच मफलर नंतर आम्ही पोलिसांना दिला. आपण जाऊ शकता. माय लॉर्ड, पोलिसांनी शहानिशा केलेली आहे आणि माय लॉर्ड, हा मफलर याच माणसाचा आहे. हो हो, तो मफलर माझाच आहे. नाटकाच्या दौऱ्यात माझ्याकडून घाळ झाला होता, पण तो त्या मंदिरात कसा पोहोचला मला खरंच माहित नाही. माय लॉर्ड, या भोळ्या चेहऱ्या पाठीमागं एक विकृत माणूस दडलेला आहे. हो. होय माय लॉर्ड, हा फक्त चोर दरोडेखोर नाहीये, तर खुनी सुद्धा आहे. होय, खुनी सुद्धा. आपल्या मागं कुठलाही विरुद्धचा पुरावा राहू नये म्हणून या माणसानं याच्या प्रत्येक गुन्ह्यात मदत करणाऱ्या सहकारी महिलेचा खून केलाय. अहो, खून? काय बोलताय ते? काय? आणि ज्या चाकून यानं खून केलाय, या चाकूवरती याच्या हाताचे ठसे उमटलेत. आपण तपासू शकता. पोलिसांनी याचं मोबाईल लोकेशन सुद्धा चेक केलंय आणि त्यावेळी ते लोकेट झालंय. आणि त्यावरून असं दिसतंय की ज्या दिवशी खून झाला होता त्यावेळी हा इसम खुनाच्या ठिकाणी हजर होता. या सगळ्या गोष्टी स्पष्ट करतायत की हा फक्त चोर दरोडेखोर नाही, तर हा खुनी सुद्धा आहे. आणि म्हणून माय लॉर्ड,
माननीय कोर्टाला माझी विनंती आहे की अशा खुनी माणसाला जास्तीत जास्त कडक म्हणजेच फाशीची शिक्षा देण्यात यावी असं माझं मत आहे. That's all. अहो नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. माझा देव तसा नाही. जज साहेब नाही हो, माझा पोरगा असं काही करू शकत नाही बघा. ऑर्डर ऑर्डर, शांत बसा, नाहीतर तुम्हाला नाईलाजानं कोर्टाच्या बाहेर पाठवावं लागेल. एकंदरीतच सगळे साक्षी पुरावे पाहता देवदत्त या गुन्ह्यांमध्ये गुन्हेगार आहे सिद्ध झालेला आहे. त्यामुळे कलम 302 अन्वये देवदत्तला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येत आहे. आणि इतर गुन्ह्यांसाठी कलम थांबा. अण्णा इकडे? अरे अण्णा, अण्णा कशी काय? अगं बाई, अण्णा कशी काय इथं? असू दे असू दे, तुम्ही इथं कशी काय? आपण मी शाहीर अण्णा बिराजदार. आपल्याला काही बोलायचं असेल तर विटनेस बॉक्स मध्ये येऊन बोला. साहेब, देवदत्त निर्दोष आहे, त्याला सोडून द्या एवढीच विनंती आहे माझी तुमच्याकडे. देवदत्त निर्दोष आहे हे तुम्ही कसं काय सांगू शकताय? आणि तुमचा त्याच्याशी काय संबंध आहे? हा? तो माझा शिष्य आहे, शिष्य आहे तो माझा. मी एकेकाळचा गाजलेला शाहीर, नामवंत ढोलकीपटू, जन्मापासून ढोलकी गळ्यात बांधलीच्या साहेब. असं वाटायचं आता मरणानंतरच सुटल, पण नाही, नियतीला बघवलंच नाही साहेब. आम्हा प्रत्येक कलावंताला एक शाप असतो साहेब, तो माझ्या बी वाट्याला आलाच. असा हा देवदत्त माझा हात बनून माझ्या जवळ आला. हा ढोलकी वाजवताना असं वाटायचं मीच वाजवतोय. पटक्यानं लई आनंद दिला बघा मला. माझं दुखणं कमी व्हावं म्हणून पण झटला बघा. मला माहिती आहे जज साहेब, फक्त माझ्या बोलण्यावर तुम्ही लोक विश्वास नाही ठेवणार, मला माहिती आहे. पण तुम्ही सगळं जाऊन नीट तपासलं तर तुम्हाला पण कळेल की हा देवदत्त गुन्हेगार नाही हो, निर्दोष येतो. पण जानेवारीमध्ये एका मुलीशी लग्न करून तिला फसवलं यानं. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात देवदत्त मला घेऊन नाशिकला गेला होता. तिथल्या एका आयुर्वेदिक उपचार केंद्रामध्ये त्याला माझ्या हातावर उपचार करायचे होते. तुम्ही हवं तर त्या तिथल्या डॉक्टरला विचारा, नर्सेसला विचारा. हो, नाशिकहून येताना देवदत्त माझ्या बरोबर आहे. त्या हवालदाराला कळू नये म्हणून तो आणपण झाकून घेतलं होतं मी गाडीत. काय शाहीर देवदत्त? ते नाशिकला गेलतो. आम्ही कलावंत राहतो ना, ते जीवाला जीव देतो, कोणाचा जीव नाही घेत आम्ही. आणि हा तर इतका सच्चा कलावंत आहे साहेब, मला दिलेलं वचन मोडू नाही म्हणून फासावर जायला बी तयार झाला तो. या आपण येतो साहेब. अण्णा बिराजदारांची साक्ष पाहता त्यांनी सादर केलेले पुरावे हे या केसला कलाटणी देणारे आहेत आणि म्हणून हे कोर्ट पोलिसांना आदेश देत आहे. चलो पुढा. जय हिंद साहेब. साहेब, मी खरा आरोपी धरलेला आहे. चल रे चल. साहेब, मी सुरेश माने, हा खरा गुन्हेगार आहे. कशावरून? साहेब, बरेच दिवस मी याच्या मागावर होतो. एक दिवस बसमधनं जाताना दिसला, एक दोनदा चकवलं देखील यांनी मला, पण मीही पिछा सोडला नाही त्याचा. आणि आज तुमच्या समोर हजर करतोय. हा खरा देवदत्त आहे. चाल. वा वा माने,
मला हरवण्यासाठी कुठच्या पायरीवर उतरलात? भलत्याच माणसाच्या चेहऱ्याची प्लॅस्टिक सर्जरी करून त्याला देवदत्त म्हणून कोर्टात सादर करताय? अहो नाही सर, खरा देवदत्त हाय. मग हा कोण आहे? अहो नाही, मी देवदत्त आहे. आहे तू सांग ना यांना, मी तर तुझ्यासाठी लुगडं आणायला गेलतो. मीच खरा देवदत्त आहे, तू सांग ना यांना. आहे हा खोटं बोलतोय, मी तुझा देवदत्त आहे. मीच खरा देवदत्त आहे, तू सांग ना यांना. ऑर्डर. आता खरा देवदत्त कोण हा पेच तुम्हीच सोडवू शकता. जज साहेब, आपली परवानगी असेल तर या दोघांना मला एक प्रश्न विचारायचा आहे, ज्याचं उत्तर फक्त देवदत्तालाच माहितीये. परमिशन ग्रांटेड. मला सांग, तुझे बाबा शेवटच्या क्षणी काय बोलले होते? त्यांनी आपली माफी मागितली होती. त्यांना हवं तसं आयुष्य आपल्याला नाही देऊ शकले त्याबद्दल. तू सांग, देवदत्तचं जन्मराशीचं नाव काय आहे? सयाजी. जज साहेब, या दोघांपैकी नक्की माझा मुलगा कोण मी नाही ओळखू शकत. एक आई म्हणून मला खरंच खूप लाज वाटते या गोष्टीची. मला जगण्याचा अधिकारच नाहीये. मला जगण्याचा अधिकार आहे अगं काय करतेस? अगं काय करतेस? आई असं नका करू. आहे नको ना. तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आहे नको. आहे तुम्हाला जर खरंच वाटत असेल ना मी जीव देऊ नये म्हणून, तर तुमच्यापैकी जो कोणी खोटा असेल त्यांनी मान्य करावं तो देवदत्त नाहीये. मी खोटा देवदत्त आहे. तू स्वतःला त्रास करून घेऊ नको. मी खोटा आहे. घ्या, झालं सिद्ध. मीच खरा देवदत्त आहे. मी खरा आहे. हो जज साहेब, आहे मी तुझा देवदत्त आहे. मला का मारलंस? तू नाही, माझा खरा देवदत्त तो आहे. हे बघा, अजून खरा आरोपी कोण आहे हे सिद्ध झालेलं नाही. तुम्ही बसून घ्या. सॉरी जज साहेब, मी खोटं बोललो. मला हेच दाखवून द्यायचं होतं की मी देवदत्त नाही आहे. कारण हे सगळे गुन्हे या देवदत्तने केलेत आणि माझा त्याच्याशी काही संबंध नाही आहे. जज साहेब, हा माणूस खोटं बोलतोय. हाच खरा गुन्हेगार आहे. ज्या मुलीचा खून झाला ना, त्या मुलीने मला मोबाईलमध्ये काही फोटो दाखवले होते. हाच होता त्या फोटोमध्ये. आत्ता कळतंय मला. खून? कोणाचा खून आणि कधी झाला? 29 तारखेला. अहो, त्या दिवशी मी कोल्हापुरात नव्हतोच. मी सांगलीत होतो. हवं असेल तर माझं मोबाईल लोकेशन तुम्ही ट्रेस करू शकता. आणि माझ्या विरोधात काही पुरावे सापडलेत का? नाही ना. उलट ह्यानेच मगाशी सांगितलं की जिचा खून झाला तिच्यासोबत हा होता. मग आणखी काय पुरावे हवेत? प्रथमदर्शनी सगळे पुरावे पाहता देवदत्त हाच खरा गुन्हेगार असल्याचे सिद्ध होत आहे. त्यामुळं नाही. त्याच्यावरची ही शिक्षा हे न्यायालय कायम ठेवत आहे. त्या दिवशी तळ्यावर माझ्यासोबत देव नाही तर तू होता. मला शंका आलतीच, पण तो क्षण इतका नाजूक होता
की मी दुर्लक्ष केलं. पण लक्षात ठेव, त्याला फसवणं सोपं असलं ना तरी संपवणं सोपं नाही, कारण त्याच्यासोबत त्याचं प्रेम आहे. ए बाबा, तू माझ्या देवदत्तला का अडकवतेस नाही माहित मला. मला इतकंच माहिती की तो खून नाही करू शकत. हे बघ, मग माझा देवदत्त कसा आहे अण्णांनी सांगितलंच. तो कलावंत म्हणून कसा आहे हे लोक सांगतील तुला, आणि मुलगा म्हणून कसं आहे विचारायचं असेल ना तर मला विचार. आज कोर्ट त्याला दोषी ठरवेलही, पण लक्षात ठेव, उद्या फक्त देवदत्त नाही तर त्याच्याबरोबर एक आई सुद्धा फाशीवर जाणार आहे. आणि काय रे, तुला आई नाहीये? असेल ना तर तिचा चेहरा आणि डोळ्यासमोर तुझ्या. आणि हे सगळं तुझ्या बाबतीत घडलं असतं तर त्या माऊलीला काय वाटलं असतं, जरा तरी विचार कर. ऑर्डर ऑर्डर, जागेवर बसून घ्या. म्हातारे, मस्त बोलतेस एकदम टच्ची. तुझा मुलगा नाटकं करतो, त्याच्या स्क्रिप्ट तूच लिहितेस का ग? हा, तू इथे मला इमोशनल टोचन देशील आणि मी सगळे गुन्हे माझ्या अंगावर घेईन होय? तुला जर का असं वाटत असेल ना तर बरोबर आहे तुझं. जज साहेब, देवदत्त निर्दोष आहे. सगळे गुन्हे मी केले. पण देवदत्ताला तू का अडकवलंस? का केलंस तू हे सगळं? साहेब, मी मोठमोठे कॉन्स करत होतो. मला माहित होतं एक ना एक दिवस पोलीस माझ्यापर्यंत पोहोचणार. सगळा लुबाडलेला पैसा घेऊन मी दुबईत शिफ्ट व्हायचं ठरवलं होतं. आणि तशा हुबेहूब माझा चेहरा, फक्त डोळ्यांच्या कलर मध्ये फरक. साला, मला तर लॉटरीच लागली यार. बस ठरवलं, जिथे हा जाईल तिथे कॉन्स करायचे आणि ह्याला अडकवायचं. अरे पण तू हे सगळं केलं कसं? मी मुद्दाम मोठमोठ्या लोकांना फसवलं. 2 हेतू होते. देवदत्त त्यांच्या तावडीत सापडला की ते परस्पर त्याचा काटा काढतील. शिवाय एवढे सगळे कॉन्स करण्यासाठी आणि या पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी मला पैसा हवा होता. ती गणपतीची सोन्याची मूर्ती मीच चोरली. नाटकाच्या दौऱ्यात हरवलेला देवदत्तचा मफलर त्या मंदिराच्या बाहेर पुरावा म्हणून मीच सोडला. डोंजे पाटील त्यांनाही फसवलं. त्यानंतर सौम्या पारेख त्यांनाही मी गंडवलं. फोन होता 4वीचा. मी म्हटलं US चा. करोडोंचा लॉस होईल सांगून तिच्या सकट तिचे करोडो लुटले. तिथेही पुरावे सोडले जेणेकरून ते पोलीस केस करतील आणि या देवदत्तला अटक होईल. आणि त्यातही सक्सेसफुल झालो. तू काय केलंस, कसं केलंस ते सगळं कळलं. पण तू त्या मुलीला का मारलंस? ती तर तुझीच पार्टनर होती ना. तू काय येडा आहे काय रे? तिने माझ्या नकळत माझ्या विरुद्ध पुरावे गोळा केले आणि मी तिला सोडून देऊ? अरे कुठे आहेस तू? निघ पटकन, पोलीस तुझ्या मागावर आहे. हा, मी तुला दाभोळकर कॉर्नरवर पिक करते. मी समजून 4वीने तुला गाडीत घेतलं.
आणि तू येडा गाडीत बसला. पोलीस माझ्या मागावर होते आणि मी तुमच्या. मला शंका होती की काहीतरी गडबड होणार, म्हणून मी पोलिसांच्या आधीच बंगल्यावर पोचलो. तेव्हा मी पाहिलं मी केलेल्या गुन्ह्यांचे पुरावे दाखवून ती तुला ब्लॅकमेल करत होती. ती सौम्य समोर असल्यासारखं काय वागतोयस रे? इतके दिवस झाले तुझ्या मागे लागलीये की लग्न करूयात आणि तुझी आपली टाळाटाळ सुरूच. तुझ्या सगळ्या पापाचा कच्चा चिट्टा आहे बरं का माझ्याकडे. बघायचंय वाच. गणपतीची मूर्ती जी चोरत होतास ना, हे त्याचे प्रूफ. बघ बघ. मी दुनियेला फसवतो आणि ही मला फसवते हे बघून माझी सटकलीच. एन्जॉय. मी पटकन चेंज करून येते. मग थेट आपण रजिस्टर ऑफिसला जाऊयात आणि लग्न करूयात. तिची तयारी सुरू असताना मी बाथरूम मध्ये लपलो होतो. तेवढ्यात मी मौका साधला. अरे पण थोड्या वेळापूर्वी तू म्हणाला होतास की या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही आणि प्रथमदर्शनी कोणतेही साक्षी पुरावे तुझ्या विरोधात नाहीयेत. हो नाहीयेत. या न्यायालयातून माझी सुटका होईल याची खात्री आहे मला. पण एका आईच्या न्यायालयातून मी कसा सुटणार? तिच्या समोर कोणत्याही खोट्या साक्षी, खोटे पुरावे, लबाडी नाही चालत. नुसतं डोळ्यात पाहिलं ना की कळतं कोण गुन्हेगार आहे आणि कोण नाही ते. जगाच्या न्यायालयासमोर, पोलिसांसमोर हार न मानलेला मी आज एका आईसमोर गुडघे टेकवतो. असं म्हणतात देव रागावला तर आई माफ करेल, पण आई रागावली तर देवही माफ करत नाही. देवदत्ता, आईमुळे वाचलास लेका. तुझ्याकडे तुझी आई आहे, तिचं प्रेम आहे. माझ्याकडेही माझी आई असती तर कदाचित मीही गुन्हेगार झालो नसतो. देवदत्त, आयुष्याला का जमल्यास मला माफ करा. तुला पश्चाताप होतोय ह्यातच सगळं आलं. आता कायद्याने तुला जी शिक्षा होईल ती होईल, पण आम्ही तुला माफ केलंय. विक्रमनं त्याच्या गुन्ह्यांची कबुली स्वतः दिलेली आहे, पण तरीही हे न्यायालय पोलिसांना असा आदेश देत आहे की विक्रमने केलेल्या सगळ्या गुन्ह्यांची पडताळणी करावी आणि तोपर्यंत हे कोर्ट देवदत्तला निर्दोष मुक्त करत आहे. चला, मला चकवतो. देवा, काय लेट्स गो मामा. थांबून काय उपयोग नाही. आपलं तर नुकसानच झालं ना. हा तर सुटलाय. बघूया पुढे काय होतं. आयुष्यमान भाऊ. अरे बाबा, आता झालं ना. आता पहिला शो पिंपरी चिंचवडला आणला. कशाला का परवा लग्न. समजलं का? तुम्ही लग्नाची तयारी करा. मला एक महत्वाचं काम आहे. गपरे.